मित्रांनो, आता उबरवाल्याने एक नवीन सिस्टम चालू केलं आहे. कस्टमरनं बुकिंग केली आणि ड्रायव्हरनं लगेच ॲक्सेप्ट केली तर लगेच दोन दोन सेकंदाच्या आतमध्ये मेसेज जातो ड्रायव्हरला 3 भाषामध्ये, मराठी, इंग्लिश, हिंदी, की मी मीटरप्रमाणे पैसे देणार नाही आहे. उबरला जे फेअर दाखवतो तोच दिला जाईल. आपण त्याच्यावर रिप्लाय जर दिला, त्याचा रिप्लाय आपण तर फोन जर लावला त्या टायमिंगला त्याला फोन लागायच्या आतमध्ये बुकिंग कॅन्सल होते. ह्याच्यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आपण. आणि माननीय प्रताप सरनाईक तुमच्या आता घरामध्ये दिवाळी चांगली राजशाही थाटामध्ये साजरी झाली असेल किंवा साजरी करत असताल, पण ड्रायव्हर लोकांच्या घरामध्ये आजूकही कुणी गाड्याचे हप्ते तर सोडा, ड्रायव्हर लोकांच्या घरामध्ये आज एकही रुपया कोणाकडे नाही. एवढी तुम्ही वाईट वेळ त्यांच्यावर आणली, अक्षरशः भीक मागायची वेळ आणली त्यांच्यावर. आत्ताच्या घडीला एकही ड्रायव्हर सुखी नाही. तुम्ही तुमच्या पोरासाठी 60 लाखाची गाडी घेतली, स्पॉन्सरशिप रॅपिडोवाल्याबरोबर. अहो, तुम्ही मराठी माणसाला मारायला लागलात, केवळ ड्रायव्हरला नाही. आज लाखो जणांचे परिवार त्या ॲपद्वारे चालतं, त्यांचं घर परिवार. कोणाच्या घरात पैसा पडून नाही, सगळ्यांनी ऋण काढूनच गाड्या घेतलेल्या, त्याचे हप्ते फेडायचे. तुम्ही गाड्याच्या किमती एवढ्या महागाई करून ठेवली, त्याचा गाडीचा आताच्या घडीच्या कंडिशनला गाडीचा EMI सुद्धा निघत नाही. तुम्ही जरा विचार करा बारकाईनं साहेब. आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपले अजितदादा पवार, माननीय देवेंद्र फडणवीस, ह्यांना दिसत नाही का तो प्रताप सरनाईक काय करतात ते? अहो, जरा लक्ष द्या हो. ह्यांच्या जीवावर मोठे झालात. आज जे तुम्हाला तिथं एसीमध्ये जी हवा भेटते ना, ते हिथूनच भेटते. आणि प्रताप सरनाईक, एकनाथजी शिंदे साहेब, तुम्ही म्हणताय ना रिक्षा